भाजपच्या चिथावणीखोर नेत्यांना दंगली घडवायच्या आहेत. मराठी विरुद्ध अमराठी दंगली करण्याचा भाजपचा कट. संदीप देशपांडेंचा भाजपवर निशाणा. बिहार निवडणुकांसाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न. बिहारमध्ये बसून महाराष्ट्राबद्दल बोलणार का? संदीप देशपांडेंकडून निशिकांत दुबेंचा समाचार. भाजप दंगली करूनच निवडणुका जिंकताय, देशपांडेंची टीका. मीरा रोडमधील मनसेच्या मोर्चामध्ये हिंदी मालिकेचे दिग्दर्शक मनोज गिरीही सहभागी. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मोर्चामध्ये सहभाग. मीरा रोडमधील मनसेच्या मोर्चामध्ये चिमुकलाही सहभागी. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून चिमुकल्याकडून घोषणाबाजी. कुणाच्या दबावामुळे मीरा भाईंदरमधील मोर्चाला परवानगी नाकारली. संजय राऊतांचा सवाल. तर मराठी माणसानं मोर्चा कुठे काढायला पाहिजे होता हे फडणवीसांनी विधानसभेमध्ये जाहीर करावं, राऊतांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीसांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र शब्दात नाराजी. मोर्चाला परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कोणाचा हेतू होता का याची चौकशी करून अहवाल सादर करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश, सूत्रांची माहिती. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चालाही कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. तर मोर्चेकरी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील अशीही माहिती. मीरा रोडमधील आजच्या संपूर्ण गोंधळाला गृह विभाग जबाबदार. सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका. भाषेची सक्ती सहन करणार नसल्याचीही टीका. स्थानिक आमदार नरेंद्र मेहतांकडून शांतता राखण्याचं आवाहन. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होता आणि त्यामुळेच पोलिसांनी परवानगी नाकारली, मेहतांची प्रतिक्रिया. परप्रांतीय व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी देता मग मराठी माणसाला का नाही? रोहित पवारांचा सरकारला सवाल. भाजपनं हा लढा बिहार आणि मुंबई महापालिका इलेक्शनसाठी केल्याचाही आरोप. मीरा रोडच्या मोर्चानंतर संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई शिवतीर्थावर. राज ठाकरेंची घेतली भेट. दुबे हे संघटनेसंदर्भात बोलले, मराठी संदर्भात नाही. मात्र तरीही अशा प्रकारचं बोलणे योग्य नाही, फडणवीसांनी व्यक्त केलं मत. निशिकांत दुबे प्रादेशिक भाषा आणि हिंदी भाषा यामध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतायत. हिंदी हिंदुत्व, हिंदू राष्ट्र हा त्यांचा अजेंडा असल्याचाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. दुबेंसारखे लोक रोज बरळतात. अमोल मिटकरींचा निशिकांत दुबेंवर हल्लाबोल. मराठी मुद्द्यांवर आपण एकत्र असलं पाहिजे अशीही प्रतिक्रिया. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाहेर भाजपचे खासदार निशिकांत दुबेंच्या विरोधात आंदोलन. मराठी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी घेतली राज ठाकरेंची भेट. समितीची भूमिका आणि कालच्या धरणे आंदोलनातील मागण्यांसंदर्भात केली सविस्तर चर्चा. व्यावसायिक सुशील केडियाचं कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मनसे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासोबत मनसे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित. अलिबागमध्ये परप्रांतीय दुकानदारानं मराठी माणसाला चेतावणी देणारं स्टेटस ठेवल्यामुळे मनसे आक्रमण. मनसे कार्यकर्त्यांची थेट परप्रांतीयांच्या दुकानात धडक. मनसैनिकांनी जाब विचारल्यानंतर दुकानदाराची माफी. ठाण्यातील वृंदावन परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. सर्व भाषिक एकत्र दाखवत बॅनरमधून एकतेचा संदेश. भास्कर जाधवांकडून विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित. सरन्यायाधीशांचं स्वागत करताना विरोधी पक्षनेत्याशिवाय कसं होऊ शकेल, जाधवांचा सवाल. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात गोंधळ. आणखी किती काळ विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणार आहात? निर्णय घ्यायला किती वेळ लावणार आहात, भास्कर जाधव यांचा सवाल. विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेतेपदा मिळाला पाहिजे, विरोधकांची मागणी. विरोधी पक्षातील आमदारांचं सरन्यायाधीशांना निवेदन. विरोधी पक्षनेतेपदाबाबत गवईंकडे मागितली दाद. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलनाला बसलेले असताना गोगावलेंची एंट्री. यावेळी भरत गोगावलेंनी केलेल्या आघोरी पूजेवर आदित्य ठाकरेंनी ओम फट स्वाहा अशी कमेंट करत गोगावलेंना दिवस. नीलम गोऱ्हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आल्यावर आदित्य ठाकरेंकडून घोषणाबाजी. 50 खोके एकदम ओके, मर्सिडीज ओके असं म्हणत जोरदार घोषणाबाजी. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दिल्ली दौरा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांची घेतली भेट. महाराष्ट्रातील संघटनात्मक बाबी आणि विकास कामांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट. संघटना वाढीसाठी गडकरींकडून घेतलं मार्गदर्शन. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात सत्कार. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गवईंबाबत कौतुक. कुणाल कामरा सुषमा अंधारेंना हक्कभंग समितीची नोटीस. कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत गाण्याच्या माध्यमातून टीका केली होती, तर अंधारे यांनी कामराचं समर्थन करताना विधिमंडळाचा अवमान करणारी भाषा वापरल्याचा आरोप.
बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरण, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी बीड पोलीस अधीक्षकांची घेतली भेट. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची केली मागणी. जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव 99,800 रुपयांवर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 14 देशांवर टॅरिफ धोरण लावल्यानंतर जळगावच्या बाजारामध्ये सोन्याच्या भावात वाढ. वर्सोवा घाटकोपर मेट्रो लवकरच 6 डब्यांची होणार. त्यासाठी मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून NRCLला प्रस्ताव सादर. वाढती गर्दी लक्षात घेता प्रस्ताव. ठाण्यातील कासार-वडवली उड्डाणपुलाचं लोकार्पण. मंत्री प्रताप सरनाईकांच्या प्रयत्नांना यश. उड्डाणपुलामुळे वाघबीळ आणि गायमुख भागामध्ये वाहतूक कोंडी दूर होणार. नागपूर महानगरपालिकेकडून शहरातील 241 इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित. सर्वाधिक गांधीबाग आणि मंगळवार परिसरात. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून भर पावसामध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई. जळगाव महामार्गावरील हर्सुल टी पॉइंट ते सिडकोपर्यंत होणार कारवाई. यासाठी 16 JCB, 4 पोकलेन, 15 टिप्परसह पोलिसांचं दंगा काबू पथक देखील तयार. छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून आजही अतिक्रमणाविरोधात कारवाई. अतिक्रमण हटवताना हॉटेल मालकाची अतिक्रमण पथकासोबत हुल्लडबाजी. देशभरातील 25 कोटी कर्मचारी 9 जुलैला संपावर जाणार. विविध 17 मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून भारत बंदची हाक. बँकिंग, विमा ते कोळसा खाणकाम, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी संपात सहभागी होणार. बनावट जन्मदाखले प्रकरण. भाजप नेते किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर. पुरावे देऊनही पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे सोमय्यांकडून नाराजी व्यक्त. महापालिका आयुक्तांचीही घेतली भेट. आझाद मैदानावर राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन. खासदार सुप्रिया सुळे आंदोलनात सहभागी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे विधानसभेमध्ये मुद्दा मांडणार. सुळेंनी आंदोलकांना दिलं आश्वासन. सोलापूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार. 5 दिवसामध्ये 441 नागरिकांना 98,000 रुपयांचा दंड. नागरिकांनी दंड न भरल्यास गुन्हा दाखल होणार. गोंदियातील हजरा धबधबा प्रवाहित. धबधब्याचं नयनरम्य दृश्य पाहायला पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. गोंदियातील पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे उघडले. 2,967 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. रत्नागिरीतल्या लांजामधील खोर निन्को धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या सांडव्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार. नागपूर शहरामध्ये 21 मिलीमीटर पावसाची नोंद. नंदुरबारच्या नवापूरमधील विसरवाडीतील दापूर धबधब्यावर पर्यटक अडकले. पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नंदुरबारच्या नवापूरमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी करावा लागतोय जीव धोक्यात घालून प्रवास. वाघेरे ते करंजाळी दरम्यान पूल मंजूर झाला असूनही पुलाचं काम रखडलं. हिंगोलीच्या समना परिसरामध्ये काल मुसळधार पाऊस. पावसाने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये पाणी शिरल्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळा लवकर सोडल्या. यावेळी विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून काढावी लागली वाट. रुग्णवाहिका चिखलात अडकल्यामुळे गर्भवतीला चिखलातून काढावी लागली पायदळी वाट. भंडाऱ्याच्या भेदरे खाई तामसवाडी गावातला प्रकार. रस्त्यांबाबत वारंवार तक्रार करूनही कोणी दखल घेत नसल्यामुळे गावकऱ्यांचा संताप. नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती आजही कायम. गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच असून गोदावरी दुथडी भरून वाहते. पुण्यामध्ये 4 वर्षांची मुलगी 3ऱ्या मजल्याच्या खिडकीतून पडता पडता थोडक्यात वाचली. खेळता खेळता खिडकीतील जाळीतून सज्जावर चढलेली मुलगी खिडकीचे गज पकडून ठेवल्यामुळे बचावली. सुट्टीवर असलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यानं वाचवले मुलीचे प्राण. नाशिकमध्ये 2 मद्यपींचा वाद. वादाचं रूपांतर हाणामारीत. एकाची हत्या. हत्येचा व्हिडिओ समोर. अंबड पोलिसांकडून आरोपीला अटक. बुलढाण्यामध्ये आर्थिक वादातून मायलेकीला मारहाण. उसने घेतलेले पैसे परत दिले नसल्यामुळे जबर मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल. आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या 4चाकी वाहनाची दुचाकीला धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू. सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सांगलीच्या पलूसचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार यांचं 26व्या वर्षी निधन. बिहारमध्ये प्रशिक्षणादरम्यान धावण्याच्या सरावावेळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झाल्याची माहिती. पार्थिवावर पलूस गावी अंत्यसंस्कार. 2 दिवसांनंतर अपहरण झालेला मुलगा सापडला. सांगलीच्या तासगावमधील पाडळीमधून 2.5 वर्षांच्या मुलाचं झालं होतं अपहरण. तासगावातील हातनूर येथील मंदिरामध्ये सापडला मुलगा. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. दिघ्यातील ब्रिटिशकालीन तलावामध्ये पडल्यामुळे महिलेचा मृत्यू. महिलेची आत्महत्या की घातपात याचा पोलिसांकडून शोध सुरू. संरक्षण भिंत न उभारल्यामुळे हा तलाव मृत्यूचा सापळा बनत असल्याचं नागरिकांचं मत.
यवतमाळ शहरामध्ये भोंदूबाबाकडून दुष्टात्म्यांचा प्रभाव असल्याचं सांगत मायलेकींचा छळ. मायलेकींच्या छळासाठी भोंदूबाबानं तयार केलं होतं यातनागृह. भोंदूबाबा महादेव पालवे विरोधात गुन्हा दाखल. साताऱ्यातील शिवथरमध्ये विवाहितेची राहत्या घरी गळा चिरून हत्या. सर्व प्रकार प्रेमप्रकरणातून केल्याची आरोपीची कबुली. प्रियकराच्या मदतीनं अर्धांगवयव झालेल्या पतीला पत्नीनं संपवल्याची धक्कादायक घटना. पतीच्या हत्येनंतर पत्नीनं पतीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा केला बनाव. पोलिसांकडून प्रियकर आणि पत्नीला अटक. नागपूरच्या अंबाझरीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते अजय संचेतींच्या घराशेजारील घरामध्ये चोरी झाल्याची माहिती. भर दिवसा गेटचं कुलूप तोडून बंगल्यामध्ये प्रवेश करून चोरी झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. बीडच्या चौसाळामधील शेतकरी सयाजी शिंदेंच्या शेतातून 22 टन डाळिंबांची चोरी झाल्याचा दावा. पोलिसांना दिली लेखी तक्रार, मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही. हिंगोलीच्या सेनगाव शहरातील गाडे ज्वेलर्सवर रात्री चोरट्यांचा डल्ला. दुकानाचं शटर फोडून लाखोंचे दागिने पळवले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जरगनगर परिसरामध्ये नागरिकांकडून स्वतःहून खड्डे बुजवायला सुरुवात. पाचगा ग्रामपंचायतीकडूनही शहरातील खड्डे बुजवायला सुरुवात. असुविधेमुळेच आम्ही शहरात येत नसल्याचीही मांडली भूमिका. हिंगोली जिल्ह्यातील 8,400 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. केवायसी न केल्यामुळे 8,40,00,000 रुपये अनुदान प्रशासनाकडे पडून. अनुदान वाढीसाठी बीडमधील शिक्षकांचं काम बंद आंदोलन. शाळा बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. शिक्षक समन्वय संघाचं शाळा बंद आंदोलन. राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाच्या वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा. संत ज्ञानेश्वर महाराजांकडून लाडकी बहीण मुक्ताईला साडी चोळीचा आहेर. आळंदी संस्थानाकडून मुक्ताईच्या पादुकांची विधिवत पूजा करत साडी चोळीचा आहेर देत वारीच्या काळातच भाऊबीज संपन्न. यंदा पहिल्यांदाच गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थांचं मंदिर 22 तास खुलं राहणार. दर्शनासाठी स्वामी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय. वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांची माहिती. हैदराबादमधील भाविकांकडून तुळजाभवानी मंदिरामध्ये बोनालू उत्सव साजरा. आषाढ महिन्यामध्ये हैदराबादमधील भाविक तुळजाभवानी मातेची प्रतिकृती घेऊन तुळजापूरला येत. या प्रतिकृतीची देवीची घडवून आणतात. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील खासगी बाधित मालमत्तांचं उद्यापासून आर्थिक सर्वेक्षण. 9 ते 11 जुलै दरम्यान प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलं जाणारं सर्वेक्षण. त्यासाठी 5 पथकं तैनात. अमरनाथ यात्रेमध्ये आतापर्यंत 93,000हून अधिक भाविकांनी घेतलं बर्फाच्या शिवलिंगाचं दर्शन. काल सोमवारी गेल्या 5 दिवसामध्ये सर्वाधिक 23,857 नागरिकांनी घेतलं बर्फानी बाबांचं दर्शन. हिमाचलमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता. तर उत्तराखंड, दिल्लीला पावसाचा ऑरेंज अलर्ट. हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. उत्तराखंडला 12 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. सध्या राज्यातील 74 प्रमुख रस्ते बंद असून ते रस्ते खुले करण्यासाठी प्रयत्न सुरू. सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती. टेक्सासमधील पुरातील मृतांचा आकडा 100पेक्षा जास्त. बेपत्ता लोकांचा अद्यापही शोध सुरू. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कार मिळावा यासाठी नोबेल समितीला लिहिलं पत्र. ट्रम्प यांना नोबेल मिळालाच पाहिजे असंही केलं वक्तव्य. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या पुन्हा भारत-पाक युद्ध रोखल्याच्या फुशारक्या. व्यापाराच्या मुद्द्यावर भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार. ब्रिक्स शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी ब्राझीलची राजधानी ब्राझिलियामध्ये दाखल. विमानतळावर ढोल ताशांच्या गजरामध्ये मोदींचं जंगी स्वागत. भारतीयांचीही घेतली भेट. आज संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष सिल्वा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची अनुष्का शर्मासोबत विम्बल्डनला हजेरी. विराट कोहलीकडून नोवाक जोकोविचसाठी खास इंस्टाग्राम स्टोरी शेअर. जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या ग्रिगोर दिमित्रोवची विम्बल्डनच्या 4थ्या फेरीच्या लढतीतून माघार. उजव्या बाजूच्या पेक्टोरल दुखापतीमुळे माघार. कोर्ट सोडताना दिमित्रोवला अश्रू अनावर. पुढची बातमी. महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम तारीख आता जवळ आली आहे.